नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज तारीख आहे 1 जून 2026. तर आजच्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर एकूण 10 प्रश्नांचा मी समावेश केला आहे यामध्ये आणि स्पष्टीकरण देखील मी घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला पहिला प्रश्न पाहूयात. तर IPL 2026 चे नुकतेच विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर तुम्हाला माहिती असेल तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाने जिंकले आहे, म्हणजेच RCB या. ठीक आहे, तर याविषयी आपण स्पष्टीकरण देखील पाहून घेऊयात. तर IPL 2026 चे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाने जिंकले आहे. तर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 31 मे 2026 रोजी झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यामध्ये RCBने गुजरात टायटन्स म्हणजे GT या संघाचा 5 गडी म्हणजेच विकेट्स राखून पराभव केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या विजयामुळे RCBने सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे, हे देखील सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर या सामन्याचे महत्त्वाचे तपशील व ठळक वैशिष्ट्य आपण पाहून घेऊयात. तर कर्णधार कोण होता? तर रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली RCBने ही कामगिरी केली आहे. आणि विराट कोहलीचा जलद शो. तर या अंतिम सामन्यामध्ये विराट कोहलीने IPLच्या इतिहासातील स्वतःचे सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विजेती रक्कम काय आहे? तर विजेत्या RCB संघाला एकूण 20 कोटी, तर उपविजेत्या गुजरात टायटन्सला 13 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. आणि ऐतिहासिक रेकॉर्ड काय आहे? तर RCBने 2025 मधील त्यांच्या पहिल्या विजेतेपदानंतर 2026 मध्ये देखील विजेतेपद राखत बॅक टू बॅक सलग 2 वेळा ट्रॉफी जिंकण्याचा मोठा पराक्रम करून दाखवलेला आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला दुसरा. तर नौदल दलाचे 48वे उपप्रमुख पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, व्हाईस ॲडमिरल अजय कोचर. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर आपल्या भारतीय नौदल दलाच्या 48वे उपप्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी 29 मे 2026 रोजी या पदाचा अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला आहे आणि भारतीय नौदल दलाच्या 48वे उपप्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी 29 मे 2026 रोजी या पदाचा अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला आहे आणि त्यांच्याबद्दलची काही महत्त्वाची माहिती देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, कारकीर्द काय आहे? तर व्हाईस ॲडमिरल अजय कोचर हे 1 जुलै 1988 रोजी भारतीय नौदलामध्ये दाखल झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ते गनरी आणि क्षेपणास्त्र म्हणजेच गनरी अँड मिसाईल सिस्टम युद्ध तंत्रातील तज्ज्ञ आहेत. तर मागील पदे आपण त्यांची पाहून घेऊया. तर नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी अंदमान व निकोबार कमांडचे कमांडर इन चीफ आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासलाचे कमांडंट म्हणून काम पाहिले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुरस्कार तर त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदक आणि अति विशिष्ट सेवा पदक यांसारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यानंतर तिसरा प्रश्न. तर आपल्या महाराष्ट्रातील सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे नाव बदलून आता काय ठेवण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असे ठेवण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे नाव बदलून लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असे ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला असून, तर विद्यार्थी मित्रांनो, अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. तर सर्वांनी लक्ष द्या, महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? तर सन्मान. तर कोकण रेल्वे शिल्पकार माजी केंद्रीय रेल्वे व अर्थमंत्री मधु दंडवते यांच्या कोकण रेल्वे प्रकल्पातील ऐतिहासिक योगदानाचा गौरव करण्यासाठी हे नाव देण्यात आले आहे. तर मागणी काय? तर हे नामकरण व्हावे ही
कोकणातील जनतेची अनेक वर्षांची जुनी आणि भावनिक मागणी होती. आणि विद्यार्थी मित्रांनो, चौथा प्रश्न, तर कोणत्या राज्याने देशातील पहिला पाण्याचा सातबारा तयार करण्याची मोठी घोषणा केली आहे? तर ते राज्य आहे आपले महाराष्ट्र राज्य. कोणते? तर आपले महाराष्ट्र. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आपल्या भारत देशातील पहिला पाण्याचा सातबारा तयार करण्यासाठी मोठी घोषणा आपल्या महाराष्ट्र राज्याने केलेली आहे. तर पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी आणि योग्य जलव्यवस्थापन म्हणजेच वॉटर मॅनेजमेंट करण्यासाठी जमिनीच्या सातबाऱ्याच्या धर्तीवर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून असा प्रयोग राबवणारे आपले महाराष्ट्र हे आपल्या भारत देशातील पहिले राज्य देखील ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये कोणती आहे? तर घोषणा व नियोजन आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयातील एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये या अभिनव उपक्रमाची मोठी घोषणा केली आहे. यानंतर पाचवा प्रश्न, 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी आपल्या भारताचा दलप्रमुख पदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, रोहित राजपाल यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026च्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स 2026 साठी भारतीय पथकाच्या दलप्रमुख पदी डेव्हिस चषक संघाचे कर्णधार रोहित राजपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेने या संदर्भातील महत्त्वाची पदे आणि शिष्टमंडळाची घोषणा देखील केलेली आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 6वा. तर अलीकडेच आयुष्यमान भारत डिजिटल मिशन चे नवे संचालक नुकतेच कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर पियुष सिंगला हे बनले आहेत. कोण? तर डॉक्टर पियुष सिंगला. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर अलीकडेच आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणचे नवे संचालक म्हणून IAS अधिकारी डॉक्टर पियुष सिंगला यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे. यानंतर 7वा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर अलीकडेच कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, DK शिवकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून DK शिवकुमार यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर काँग्रेस पक्षांतर्गत झालेल्या नेतृत्व बदलानुसार माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 28 मे 2026 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर त्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये DK शिवकुमार यांची एकमताने नवीन नेते म्हणून निवड करण्यात आली असून ते 3 जून 2026 रोजी कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून अधिकृतपणे शपथ घेणार आहेत. तर महत्त्वाचे मुद्दे, तर नवीन मुख्यमंत्री DK शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, 20 मे 2023 ते 28 मे 2026 हा त्यांचा कार्यकाळ होता. तर शपथविधी दिनांक 3 जून 2026 हा आहे आणि शपथेचे ठिकाण तर बेंगळुरू येथील लोकभवनातील ग्लास हाऊस. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 8वा. तर विद्यार्थी मित्रांनो, IPLच्या एका हंगामामध्ये सर्वाधिक 59 षटकार मारण्याचा ख्रिस गेलचा जुना ऐतिहासिक विक्रम कोणत्या खेळाडूने मोडीत काढलेला आहे? तर त्याचे नाव आहे ऑप्शन ए, वैभव सूर्यवंशी. लक्षात ठेवा सर्वांनी. तर विद्यार्थी मित्रांनो, IPLच्या एका हंगामामध्ये सर्वाधिक 59 षटकार मारण्याचा मोठा विक्रम ख्रिस गेलचा 14 वर्ष जुना ऐतिहासिक विक्रम राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने मोडीत काढला आहे. तर वैभवने IPL 2026च्या हंगामामध्ये वादळी फलंदाजी करत तब्बल 72 षटकार ठोकून हा नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. तर विशेष म्हणजे त्याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यामध्ये ख्रिस गेलचा 59 षटकांचा जुना रेकॉर्ड पार केला होता. यानंतर विक्रमाची तुलना, तर वैभव सूर्यवंशी 2026 मध्ये 72 षटकार 16 सामन्यांमध्ये आणि ख्रिस गेलचा 2012 मध्ये 59 षटकार 15 सामन्यांमध्ये. ठीक आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 9वा प्रश्न,
तर नुकतेच उत्तराखंड व गुजरात नंतर विधानसभेमध्ये UCC विधेयक मांडणारे आपल्या देशातील तिसरे राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आसाम हे राज्य. कोणते राज्य? तर आसाम हे राज्य ठरले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तराखंड आणि गुजरात नंतर विधानसभेमध्ये समान नागरी संहिता म्हणजे UCC विधेयक मांडणारे आणि ते मंजूर करणारे आपल्या भारत देशातील तिसरे राज्य आसाम हे ठरले आहे. आणि मे 2026 मध्ये आसाम विधानसभेमध्ये समान नागरी संहिता आसाम विधेयक 2026 सादर करून ते मंजूर करण्यात आले आहे. यानंतर महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. तर पहिले व दुसरे राज्य स्वातंत्र्यानंतर उत्तराखंड हे UCC विधेयक मंजूर करणारे पहिले व गुजरात हे दुसरे राज्य ठरले आहे. आणि गोवामध्ये पोर्तुगीज काळापासूनच समान नागरी कायदा लागू आहे, हे देखील सर्वांनी लक्षात ठेवा. आणि प्रमुख तरतुदी, तर आसामच्या या नव्या विधेयकामध्ये बहुविवाहावर बंदी, विवाह व घटस्फोटाची अनिवार्य नोंदणी आणि लिव्ह इन रिलेशनशिपची नोंदणी बंधनकारक करण्यासारख्या तरतुदी देखील समाविष्ट आहेत. यानंतर 10वा प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किती मान्यवरांना वर्ष 2026 चे पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, एकूण 66. किती? तर 66. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 25 मे 2026 रोजी राष्ट्रपती भवनातील पहिल्या नागरी सत्कार सोहळ्यामध्ये 66 मान्यवरांना वर्ष 2026 चे पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. तर वर्ष 2026 साठी केंद्र सरकारने एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत, ज्यांचे वितरण 2 टप्प्यांमध्ये केले जात आहे. आणि पहिल्या टप्प्यात प्रदान करण्यात आलेल्या 66 पुरस्कारांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे पाहूयात. तर पहिल्या टप्प्यातील पुरस्कार वितरण 25 मे 2026 रोजी. आणि पद्मविभूषण 2 मान्यवर, उदाहरणार्थ दिवंगत अभिनेते धर्मेंद्र मरणोत्तर आणि व्हायोलिन वादक डॉक्टर N. राजम यांना. आणि पद्मभूषण तर 6 मान्यवर, उदाहरणार्थ भगतसिंग कोश्यारी, उदय कोटक आणि R. गणेश यांना. तर आणि पद्मश्री तर विद्यार्थी मित्रांनो 58 मान्यवरांना, उदाहरणार्थ क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर आणि पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार यांना. यानंतर वर्ष 2026 मधील एकूण मंजूर पुरस्कार 2026 या वर्षासाठी राष्ट्रपतींनी एकूण 131 पद्म पुरस्कारांना मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये उर्वरित पुरस्कार विजेत्यांना पुढील टप्प्यामध्ये गौरविण्यात आले आहे. तर एकूण पद्मविभूषण आहेत 5, एकूण पद्मभूषण 13 आणि एकूण पद्मश्री आहेत 113. यानंतर पुढील प्रश्न आहे शेवटचा. तर विद्यार्थी मित्रांनो 11वा प्रश्न पाहून घेऊयात. तर अलीकडेच राष्ट्रपती पोलीस कलर सन्मान मिळवणारे आपल्या भारतातील 15वे राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सिक्कीम हे राज्य. कोणते? तर सिक्कीम. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, अलीकडेच राष्ट्रपती पोलीस कलर सन्मान मिळवणारे आपल्या भारतातील 15वे राज्य सिक्कीम हे ठरले आहे. आणि आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 28 मे 2026 रोजी गंगटोक येथील पालजोर स्टेडियमवर आयोजित एका विशेष शानदार परेड दरम्यान सिक्कीम पोलीस दलाला हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला आहे. आणि यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर मला आपल्या कॉमेंटमध्ये करायचं आहे. तर IPL 2026 चे उपविजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? सर्वांनी योग्य उत्तर कळवा आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा. आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.